किती सुंदर वातावरण आहे मंडळी. मी आता माहेरी चाललेली आणि माहेरून आम्ही सगळे फिरायला जाणार आहोत. शिर्डीला बाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. बघा ही माझी माहेरची मलवाड्याची नदी कशी दुधडी भरून वाहते, खूप सुंदर. आणि आता एवढ्या सुंदर वातावरणामध्ये आम्ही फिरायला चाललेलो आहोत. प्रथम आम्ही मावशीकडे जाणार आहोत आणि खूप धमाल करणार आहोत. भावाने मस्त गरमागरम वाड्यावरनं समोसे आणलेले आहेत, फेमस पट्टी समोसा आणि चहा. मस्त आम्ही ताव मारलेला आहे. गरम भाकरी मावशीने मुगाच्या डाळीचा गरमागरम शिरा बनवलाय. पण रेसिपी माझी मिस झाली, मला उशीर झाला ना यायला. तर आपण आता पुढची रेसिपी बघतोय. भाजी बनवली. काय दही घातलात का सगळ्यात? हो, 2 चमचे. लाल तिखट, ओके. हळद, धना पावडर, जिरी पावडर. हातानेच मिक्स करायचं असतं. अच्छा, तेव्हा ते एकजीव होतं. अच्छा, मीठ नंतर घालायचं का? मग हो, नाही, याच्यातच घालायचं. आता वैद्य मीठ टाकायचं. मला पण शिकव ना. आता हे मॅरिनेट करून ठेवायचं. मसाला टाकलं. बस 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 मीठ घातलंय एवढंच. तर ती वर एकजीव झाले का? छान. किती वेळ आता हे असं ठेवायचं आपण? 10 मिनिटं. ओके, तोपर्यंत आपला कांदा होतोच आहे. असं लाल नाही करायचं ना मावशी? टाकली आहे मावशी. दुसरं काय? मसाला. ओके. धना पावडर, थोडा गरम मसाला, मीठ टाक. अशी कामायची. तर ते पनीर तुम्ही किसून घेतलं आणि मग टाकलं ना? तेल कमी पडला. सोयाबीन सुंदर दिसते हो स्वप्नाताई भाजी. अच्छा, तेल किती घातलं स्वप्नाताई? 2 चमचे. अच्छा, आले बघायला. दालचिनी टाकायची फोडणीला. बरं, लवंग टाकायचे. 2 दाणे मिरची टाकायचे. ते झालं की कांदा टाकून घ्यायचा. परतायचं. खूप लाल करायचं का? थोडा पिंकी मी टाकणार आहे. टमाटर थोडा टाकायची. मस्त गरमागरम नाचणीची भाकरी झालेलं आहे आपलं. सोयाबीन तुम्ही मॅरिनेट केलेलं टाकले का? सोयाबीन मॅरिनेट केलं हातात होती ना, त्या व्हिडिओ पाठवलं ना तुम्हाला, आला का नाही? असं एकजीव केलं, असं एकजीव केलं की 2 मिनिटं अशी वाफ होऊन द्या. आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं. गॅस फ्लेम गरम पाणी घालायचं आणि त्याला रटाटून उकळ येऊन द्यायची. अच्छा. नमस्कार मंडळी, मी दीपाली भानुशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज मंडळी आम्ही शिर्डीला चाललेलो आहोत पूर्ण फॅमिली. तर बघा, माझ्या बहिणी आहेत, वैशाली, स्वप्नाली, माझी मावशी आहे, माझा भाऊ आहे आणि माझी मस्त भाजी आहे. तर आम्ही सगळे शिर्डीला चाललेलो आहोत. आता आम्ही जोडीला टिफिन वगैरे सर्व घेतलेले आणि रस्त्यात आम्ही धमाल करणार आहोत. तर चला आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा धमाल करा. शिर्डी साई बाबा की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. सबका मालिक. आमच्या प्रवासाला मस्त सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही बहीण भाऊ मस्त मजा करत जाणार आहे. आणि खूप आम्ही एन्जॉय करणार आहेत. हा आमच्या आनंदातला खूप आनंदी क्षण आहे. का माझ्या 3 बहिणी, मी आणि माझी आई आणि माझा ईशान मुलगा आणि माझी मुलगी काव्या भानुशाली, आम्ही साईबाबाच्या दर्शनाला जात आहोत. खूप एन्जॉय करणार आणि खूप धमाल करणार. साई बाबा की जय. बोल ना. आता असं आम्ही चाललो. असे तुम्ही प्रत्येक भाऊ बहीण भावंड जा फिरत जा आणि प्रेमाने एन्जॉय करत जा. हे क्षण. आणि भांडू नका, भांडू नका, भांडू नका, प्रेमाने राहा. आणि आमच्या बरोबर प्रेम असल्यामुळे सगळीकडे प्रेमच प्रेमच आहे. प्रेमच आहे. ही बघा प्रेम आमची. उमेश, आपण कसं जायचं शिर्डीला? कोणत्या मार्गे? आता आपण जाणार आहेत प्रथम वाड्याला. ओके. वाड्यावरनं आपण जाणार आहेत शापूर रोड. ओके. शापूर वरनं डायरेक्ट समृद्धी महामार्ग 2 ते 2.5 तासामध्ये साईबाबा शिर्डीच्या स्थानी पोहोचणार आपण. अच्छा, अरे वा, व्हेरी गुड. खूप एन्जॉय करणार, खूप धमाल करणार बहिणींसोबत. नक्कीच. साई बाबा की जय. हे क्षण आपल्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहेत. अरे माझी सपनाताई आहे ना, त्यामुळे एन्जॉय. उधर सपनाताई रहती है, उधर सब कुछ रहता है.
वो बादशाह है हमारे। जिधर सपना ताई रहती है उधर सपना सच हो जाता है। सही बोला आपने। और वो हमारी शान है, हमारी शान है वो। आम्ही निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का. वाड्याला आलो आहोत बरोबर आहे, आम्ही वाड्यातून आमच्या हिंगलाज मातेच्या मंदिराजवळ. तर एकदा जय जयकार करूया. हिंगलाज माते की जय. चला पुढे. ईशान ताईला काय म्हणणं आहे, म्हणजे साधारण आपण किती वाजेपर्यंत पोहोचू रे? 3 तास 3.5 तास. हो ना, अरे वा, चला मस्त. बरोबर 12 वाजे आपण पोहोचू मजुरडीला. हो नक्की नक्की. नक्की नक्की. चला चला, मध्ये जरा ब्रेक घेऊ, म्हणजे तिथे जेवूया आपण. यस बॉस. डन डन. टायमिंग चुकला नाही पाहिजे. आमच्या सफीताईला जरा डोकं दुखते, भूक लागले त्यांना, तर जरा लवकरच जेवू. चहा पिली नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला तिथे. काय तुमचं मस्त आहे ना वातावरण? वातावरण खूप छान आहे. आम्हाला खूप मजा येते. पण जर सकाळी पाहिजे तर आणखी मजा आली. बरं, आमचं जरा थोडंसं गाड्या आमच्या लेट झाल्याने मॅनेजमेंट करावं लागतं ना आम्हाला पण. आमचा बिझनेस आहे, सगळं मॅनेज करावं लागते. विकायची शाळा होती, माझ्या बहिणी तिकडून लांबून जरा येणार, एक पालघरवरून येणार, एक येणार विरावरनं, विरार टू पालघर, पालघर टू वाडा, वाडा टू परत मलवाडा, ना मलवाडा टू परत साईबाबांकडे चरणी चाललो आम्ही. बरोबर. असा आमचा. उमेश दादा, बोला. तुम्ही एवढ्या तुमचं शेड्यूल एवढा बिझी, बिझनेसमॅन, पण तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही साई चरणी नेण्याची ती संधी दिलीत ना, नाही माझं खूप तुम्हाला पुण्य. नाही, माझं पण मत बाग आहे का माझ्या बहिणीसोबत घेऊन जायला मला त्याचा खूप आनंद आहे. हो ना. हा, तिन्ही बहिणी माझ्यासोबत, माझी आई पण, माझी बायको नाही का, कारण माझ्या वडिलांसाठी ती थांबली. श्रीसपाडापर्यंत आपण आलोय आणि इथून रस्ता थोडासा खराब आहे, अबिटगर आगय, बरोबर. त्यामुळे आपल्याला पुढे जो रस्ता मिळेल शहापूरवरनं तो खूप छान आणि उत्तम असेल. तर हा रस्ता आपल्याला थोडं खड्डे आहेत, कारण पाऊस पण खूप पडलेला आहे, हो हो हो. त्यामुळे जरा थोडस. आता आम्ही शहापूरमध्ये आलेलो आहे. आता आम्ही जेवण करतोय. हॉटेलचं नाव आहे मोती, न्यू मोती महल, आणि आम्ही घरून सुद्धा पण बनवून आणलेलं आहे आणि इथे पण येणार आहेत आणि जेवणार आहेत. तुम्ही पण सगळेजण जेवायला या. शिरा कसा झालाय बघा हो जरा सफीताई. खूप छान शिरा. सुंदर ना. मावशी मस्त झालाय हा शिरा, एक नंबर. शिरा कसं झालंय बघ. आमच्या आईने एकदम अप्रतिम असं शिरा बनवण्याचं बोलतात. बघून मी टेस्ट करतो या. वा, एकदम सुंदर, खूप छान. अर्धी भाकर दे, गोडी घ्यायची म्हणून बघते, खाई हे बिया उद्याच्या येतील काढून. कसं झालं सोयाबीन? एक नंबर. हा, सफीताई अप्रतिम सुंदर रेसिपी. थँक्यू. बटाट्याचे कटले एक नंबर झालं. सुंदर. ते खूप खूप छान बनवतात. ते खूप बोलतात छान पण आहे, खूप छान. खूप सुंदर जेवण आहे. खूप आम्ही एन्जॉय करतो, जेवणाचा खूप आनंद घेतो. वैशूताई, आवडलं का जेवण तुम्हाला? हो, खूप आवडलं. आम्हाला खूपच आवडलं. आम्हाला घरचं जास्त आवडतं. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी पुढच्या मार्गाला लागतोय. आम्ही आता जात आहे डायरेक्ट समृद्धी महामार्गाला शहापूरवरनं. जय साईराम. तुला आता बसणार नाही माहिती आहे. आगे आऊस जाऊ. नाही पाठी सेब आहे ती. आपण समृद्धी महामार्ग या रूटला लागलो शहापूरवरनं. आम्ही शिर्डीकडे जात आहे आता. टोल आम्ही क्रॉस करून पुढे आलो आता आम्ही. बघा कसा नजारा बघा, समृद्धी महामार्ग खूप छान वाटतंय आणि मस्त बारीक बारीक बारिश पडतो, पाऊस पडतो, खूप छान वातावरण. इगतपुरी 47 कटणार पण शिर्डी कशी आली ओम साईराम. बघ बघ कसं. आता कांदा रिमझिम पावसाच्या धारा, रिमझिम पावसाच्या धारा, शिर्डीला निघालो साईराया, आता चरणी द्या थारा. तर मंडळी, अशा पद्धतीने आपली गाडी आता भोगद्यातनं चाललेली आहेत. आम्ही खूप धमाल करत चाललेलो आहोत. सॉन्ग लावलेले आहेत गाडीमध्ये आणि छान आम्ही बसल्या बसल्या तिथे डान्स करत चाललेलो आहोत. खूप धमाल येत आहे. काही अंतरातच आपल्याला दुसरा बोगदा लागतो. आम्हाला एकूण 3 बोगदे लागले समृद्धी महामार्गावर आणि खूप सुंदर होते लाइटिंग्स वगैरे आणि आतमध्ये वारली पेंटिंगसुद्धा केलेल्या होत्या. उत्साह पाहू शकता तुम्ही गाडीमध्ये. बाबांच्या दर्शनाला जायचं आहे ते किती उत्साह आहे. अजिबात झोप आलेली नाही आहे कोणालाच. आम्ही बहिणी छान गप्पा करत आणि बाबांचे सॉंग्स लावलेले आहेत. मस्त धमाल करत चाललेलो आहोत. कॉपीराईट क्लेम येईल यूट्यूबला म्हणून मी सॉंग्स टाकले नाही आहेत.
ह्यामध्ये घेतले नाही आहेत. तर आम्ही अशी मज्जा करत चाललेलो आहोत. आपण आता करू 7 मिनिटात आहे. वाव तुला उठला का? नाही ते दुपारी आहे त्यामुळे आता मजा. मस्त मस्त सुंदर सुंदर. वा 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 वा. एक नंबर एक नंबर. तसं केलं असेल ना. वारली पेंटिंग घेतली आले ना. आता हा सगळ्यात मोठा मुलगा आहे ना रे सगळं. खूप छान मोठा एकदम काय वाटतं? हा सगळ्यात मोठा नजारा. बोल ना तू. खूप मोठा आहे 7 मिनिटाचा काही जास्त तो नाही. जरा कॉन्सन्ट्रेशन करत ड्रायव्हिंग वर त्याच्यामुळे जरा शांत 80 आहे. हा 80 ब्रेक के बाद वो बोलेंगे. त्याला 80 झाले मिळ असतो. असं उभा राहू शकत नाही बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये गाडी थांबवायची. गाडी नाही त्या लेनचा सर्वात मोठा बोगदा नाशिक इगतपुरी रोडचा संपन्न होत आहे. खूप छान, खूप एन्जॉय केलं. खूप वा व्हेरी नाईस, एक नंबर. मजा आली खरंच. खूप बघा एकदम सुंदर फॉल. व्हेरी नाईस, खूप छान. माइंड ब्लोइंग. आता आम्ही इगतपुरी सोडलेली आहे आणि इथून शिर्डी 105 किलोमीटर आहे आणि एकदम खूप सुंदर नजारा आहे. खूप आनंद घेतला आम्ही इथं. आम्ही जेव्हा गाडी साईडला उभी केली तेव्हा माथेरासारखी हवा, वारा, सुसाट खूप आम्ही एन्जॉय केलं. त्या वाऱ्याचा आम्ही आस्वाद घेतला. खूप एन्जॉय करतो आम्ही. खूप छान. आम्ही एक साधारणतः 1.25 तासापर्यंत शिर्डीमध्ये पोचूया, कारण आता गाडी चालवायला ईशान बसलेला आहे आणि स्पीड आहे 80, 70-80 स्पीडनी गाडी आम्ही चालवतो. जास्त स्पीड आम्ही घेत नाही आहे कारण पाऊस पडत आहे. पाऊस चालू आहे रस्त्याला आणि वारा पण तेवढाच. खूप छान. ही वारणा नदी जी आहे ती लागलेली आहे आम्हाला आणि त्यावरून आपण ब्रिजवरून जात आहोत. बघा कसा पाऊस पडत आहे. एकदम वातावरण छान आहे. रात्रीमध्ये जायची खूप मजा वेगळीच असते. पण खूप एन्जॉय, एकदम लाईट, एकदम खूप एन्जॉय करतो आम्ही सब. आता वाजलेले आहेत 12:38. आम्ही शिर्डी लगतच आलेलो आहोत, म्हणजे आम्ही सिन्नरकडे पोचत आहेत. आता सिन्नर आम्हाला लागेल. आता ना आपण उमेश थांबूया, जरा कॉफी वगैरे घेऊया. ओके आपण पुढे फ्रेश फ्रेश. ओके नक्की. चल. कोपरगावला आपण पोचलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत 1:17. आपण शिर्डीला पोचतोच. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सबका मालिक के. आम्ही शिर्डी येथे आगमन झालेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 1:40. खूप आनंद होतोय आम्हाला. रात्री थोडा रूमवर आराम करून नंतर आम्ही सकाळी फ्रेश होऊन बाबांच्या दर्शनार्थ आलेलो आहोत. इथे सुंदर एंट्रीलाच सुंदर अशी बाबांच्या पुतळ्याचं आम्हाला दर्शन झालं. ओम साईराम मंडळी, आता आमचं दर्शन सगळ्यांचं छान झालेलं आहे. आम्हाला दर्शन घ्यायला 1-1.5 तास लागला. खूप गर्दी होती आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत. आता आम्ही इथे पालखी गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता की ती सुंदर साईबाबांची मूर्ती आहे इथे आणि ती कमळामध्ये आहे. साईबाबा पाणी घालता आहेत माठामधनं. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. सबका मालिक ओम साईराम. चला आता आपण पुढे शिर्डीमध्ये काय काय आहे ते पाहूया. आपल्याला मंदिराच्या आवारात किंवा मंदिरामध्ये मोबाईल नेण्यासाठी परवानगी नाही आहे. त्यामुळे मंदिराच्या थोडे लांब आसपास जे काही छायाचित्र मला मोबाईलमध्ये घेता आले तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आणि हे कळसाचे दर्शन. आता इथे सुद्धा एका ठिकाणी आम्ही नाश्त्यासाठी आलो होतो. तिथे सुद्धा एका ठिकाणी साईबाबा माठाने पाणी घालत असल्याचे चित्र आम्हाला दिसले आणि तिथे सुद्धा आम्ही छान साईबाबांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चहा नाश्ता केला आणि आम्ही सभोवताली जी दुकानं आहेत तिथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली, प्रसाद वगैरे घेतला आणि घरी नेण्यासाठी काही गोष्टी आम्ही घेतल्या. तर बघा किती सुंदर दुकानं आहेत आणि साईबाबांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मूर्ती तुम्हाला पाहावयास मिळतील. खूपच सुंदर. आणि इथे पूजेच्या काही वस्तू देखील आहेत. गजलक्ष्मी आहेत, कुबेर मूर्ती आहेत. दादा, हे कसं? साईबाबांच्या असंख्य मूर्तींचे दर्शन आम्हाला इथे जोडी घ्यायची आहे, कमी करा ना. लहान मुलांसाठी तीनशे वाजतात जोडी. सुंदर
200 द्या ना. 250 होती बरं पण 200 द्या, मग मी 2 घेते. एवढे ना 250. 200 द्या, 200 द्या. हा 2 द्या, 2. ह्या दुकानात आपण पत्त्या घेतल्या. दादांनी मस्त कन्सेशनमध्ये दिल्या. धन्यवाद दादा. साहेब आम्ही द्वारकामाई इथे आहेत, दर्शनासाठी आहेत. खूपच रांग आहे, खूप. आम्ही रांगेमध्ये आता लागलो आहोत. दर्शन करूया द्वारकामाईचं आपण. आणि पुढे जाऊया. पुढे जाऊया. ओम साईराम. ओम साईराम. तर चावडी येथे आलो आहोत, श्री चावडी. तर बाबांच्या चावडीमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे फोटोमध्ये ना साक्षात बाबा इथे बसलेला आहेत असाच भास होतो. सुंदर दर्शन घेतल्यानंतर ओम साईराम मंडळी. आता मस्त आमचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. द्वारकामाई वगैरे आम्ही सर्व शिर्डी फिरून झालेले आहे. आता आम्ही घृष्णेश्वर येथे निघालेलो आहोत. पण इथून अगदी 1 तासाच्या अंतरावरच घृष्णेश्वर आहे, तर तिथे आम्ही निघालेलो आहोत. तर चला. ओम साईराम. ओम साईराम. ताई कशी दिली डांबळा हे डाळिंब? 150 रुपये किलो. कमी नाही का? घेतले ना मी. कमी नाही? कमी करा, कमी करा. 100 नि द्या, 100 नि. 100 नाही, खूप छान आहेत मोठे संत्री. हां. आंबे. 100 नि द्या आम्हाला. 3 किलो घेतो आम्ही. मला 1 किलो द्या, 4 किलो द्या. चालेल ना? डन. सिल्वर कापू नका खाली. 100ला थोडं खाऊन बघा ना. दादा 100 रुपये ना वाटा? हा 1 किलो कम्प्लीट आहे. दादा 2 टाका. कापून द्या हो खायला. कापून तूच खातेस का काय कळत नाही मला. अगं तिने फोटो काढायला एक नंबर. लावलाय. एक नंबर पेरू. आता समृद्धी महामार्गावर आपण आहेत आणि साधारण आपल्याला 20 मिनिटं आहे घृष्णेश्वरला पोहोचायला. आणि रात्रीच्या झोप जरा कमी मिळाल्यामुळे आमचे भाऊ झोपले तिथे. आमच्या मावशी झोपल्या. हे आमची चिमणी काव्या झोपले. पण आमच्या सपनाताई आणि वस्तूही आमच्या गप्पा मारतायत आमच्यासोबत. आम्ही आता जरा चहा कॉफी घ्यायला बसतो. गुळाचा चहा बनवले. सपना घ्या. 2:15 वाजले आहेत दुपारचे. आता आम्ही चहा घेऊन मगाशी फ्रेश झालो आणि आता फक्त 20 मिनिटावर घृष्णेश्वर महादेव मंदिर आपल्या जवळ आलेलं आहे आणि त्याच्या शेजारीच एलोरा केव्ज आहेत, तर ते आपण पाहूया. चला. मंदिरामध्ये जात आहोत आणि मंदिराला आम्ही गेलं फुलं आणि फळं घेतलेली आहेत आणि दर्शनासाठी लाईन आहे. साधारण पाऊण तास लागू शकतो, अर्धा पाऊण तास. दर्शनासाठी खूप लाईन होती. तर तोपर्यंत मी आजूबाजूच्या जे सभोवताली छोटे छोटे मंदिरं आहेत त्याचं छायाचित्रण घेण्याचा प्रयत्न केला. खूप गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. लाईन खूप हळूहळू पुढे सरकत आहे. ओम नमः शिवाय. आणि आम्ही आता मंदिराजवळ आलो आहोत. इथे मंकित सुद्धा आहे, तर सावध राहा तुम्ही. काही खाऊ बिऊच्या पिशव्याजवळ ठेवू नका. आणि इथे ह्या लेण्या आहेत एलोरा. तर आता आम्ही तिकीट काढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, पण खूप गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता तिकीटसाठी सुद्धा. आणि लेण्या बघायला सुद्धा जी गेलेली लोक आहेत ती सुद्धा खूप आहेत. लेट्स ट्राय. तर मंडळी, अशा प्रकारे आमची शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन खूप सुंदर झाले. तसेच घृष्णेश्वराचे महादेवाचे दर्शनसुद्धा खूप खूप सुंदर झाले. आणि आम्ही अशा पद्धतीने आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही फराळ घेतला आहे आणि आता आम्ही घरच्या रस्त्याला लागत आहोत. तर मंडळी, खूप मजा आली फॅमिलीसोबत आणि तुम्हीसुद्धा असेच फॅमिलीसोबत फिरायला जा आणि खूप धमाल करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंटही करा. धन्यवाद.